सुरळगावमध्ये सोवरेवाडी म्हणून आहे. त्या सोवरेवाडीमध्ये सुरेश सुरे म्हणून आहेत. एक परिचित वैद्य आहेत चांगले. की जसे हे दादा करतायत ना ब्लॉग, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात, ते तुम्ही लोकांच्या समोर पोहोचवले पाहिजे. आपला कोकण संस्कृती संदेश आहे याचा व्हिडिओ मी पाहिला होता आणि त्याचा व्हिडिओ बघून मी सुद्धा माझ्या बाबांना घेऊन इकडे आलोय. हे बघा, कमरेचं माझं सॉल्व्ह झालं. आता मला कमरेचं कंबर दुखी होत होती तुझी. तिथे कमरेचं पूर्ण बंद झालं जायचं. अच्छा. 10 मिनिटानंतर ते दुखणं वाढल्यानंतर पूर्ण बंद होणार. आणि जोपर्यंत दुखणं निघत नाही तोपर्यंत लेप काय सुटत नाही. बरं. हे सुरळगावमध्ये सोवरेवाडी म्हणून आहे. त्या सोवरेवाडीमध्ये सुरेश सुरे म्हणून आहेत. एक परिचित वैद्य आहेत चांगले, ज्यांच्याकडे बऱ्याचशा जणांना गुण आला. आणि आपण आहे ना, कोकण संस्कृती संदेश याचा आपण व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपण त्या वैद्यांकडे आज चाललोय. सुरेश सुरे म्हणून जे वैद्य आहेत तर त्यांच्याकडे आपण चाललोय आणि ते शक्यतो संध्याकाळचे मिळतात 6 वाजता. मी काल त्यांना फोन सुद्धा केला होता, म्हटलं तुमच्याकडे येतोय. तर ते काल बिझी होते, ते मला की आज या म्हणून. तर आता मी निघालोय. बघा, बाबा इथे रेडी आहेत, गाडी स्टार्ट केले आणि आता आपण त्यांच्याकडे पोहोचूया. बघूया. काल आज पाऊस पण नाही, काल ह्या टायमातच पाऊस आला होता मुसळधार आणि त्याच्यामुळे लाईट नव्हती. चला मंडळी, आता खाली संगमेश्वर ठिकाणी काय होईल सांगू शकत नाही, पाऊस असेल किंवा नसेल, पण फटाफट आपण जाऊन त्यांच्याकडे जाऊन घ्यायचंय. चला आता निघालोय सोवरेवाडीमध्ये. तर मंडळी, मी आता बाबांना घेऊन तुरळच्या सोवरेवाडीमध्ये जात होतो आणि सोवरेवाडीमध्ये जाताना आपल्या मुंबई गोवा हायवेला आपण सतत ज्यांचे व्हिडिओ बघत असतो ना, ते आपले अदनानभाई, त्यांची भेट झाली. म्हणजे ह्या हायवेला अगदी चिपळूणपासून ते पुढे अगदी तुम्ही राजापूरपर्यंत रोडला काही प्रॉब्लेम झाला, कोणाची गाडी बंद पडली, काही ॲक्सिडेंट झाला किंवा हायवेला काही इश्यू असला तर अदनानभाईचा पहिला व्हिडिओ असतो. लोकांची असं म्हणा की एकतर्फे ते सेवाच करत असतात. जास्त स्तुती झाली. ॲक्च्युली मी धंदाच करतो, खरं त्यामध्ये सेवेचा भाव आहे थोडासा. खरंच आहे, पण ही सेवा करता करताना तुम्ही खरंच जी समाजसेवा करताय ना ती महत्त्वाची आहे. आणि माझी खूप इच्छा होती अदनानभाई तुम्हाला भेट घ्यायची आणि तुमची भेट झाली. अदनानभाई, खूप छान वाटलं. की जसे हे दादा करतायत ना ब्लॉग, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात, ते तुम्ही लोकांच्या समोर पोहोचवले पाहिजेत, लोकांना दाखवले पाहिजे. चांगल्या गोष्टी आपल्याकडे ज्या आहेत त्या त्यांनी लोकांना दिल्या पाहिजेत. त्यानं लोक प्रवृत्त होतात कशासाठी? चांगल्या कामासाठी. चांगल्या कामासाठी. बाकी मुजरा बिजरा तर सगळीच करतात, त्याला काय. या तुम्ही परत कधी या, नक्की नक्की. अदनानभाई, थोडा वेळ काढून नक्की. तुमच्या चॅनलचं नाव मला एकदा सांगा, म्हणजे मला कार्ड द्या तुमचं, म्हणजे मीही हे तुमचं कार्ड द्या मला आणि मी तुमचे एक फोटो घेतो, जेणेकरून मीही तुम्हाला काहीतरी माझं कार्ड आहे. ओके. राकेश काजरेकर. मी तुमचा एक फोटो घेतो, म्हणजे कसं होईल, मलाही ह्याच्यावर टाकता येईल मला. अच्छा, मी तुम्हाला टॅग करतो आहे. थँक्यू. युट्यूबला करताय? हो, युट्यूबला. थँक्यू. राकेश काजरेकर. ओके. आत्ता मी युट्यूब चालू केले, 2-3 महिने झाले. तुमच्या फेसबुकला जास्त व्हिडिओज आहेत. युट्यूबला कमी कष्ट करतो. हे बघा, आता हे युट्यूबला आत्ता 10,719 झाल्यात सबस्क्रायबर. क्या बात आहे. 4 महिन्यात झाले. थँक्यू. या. आणि काका, चहा माझ्याकडे नाही आहे ना, तर मी चहा पाजू असतो तुम्हाला. इथं कोण जवळपास नाही माझा चहा. येतो जरा, आता त्यांच्याकडे वेळ घेतलाय. हा, चला. अदनानभाई आपल्याला भेटले, खूप बरं वाटलं. आणि बघा, हायवेला जे अदनानभाईला ओळखतात ना, ते प्रत्येकजण इथे गाडी थांबवून त्यांची आपुलकीने चौकशी करत असतात. इथे अदनानभाईचं गॅरेज आहे. काही इश्यू असेल तुमच्या गाडीला तर इकडे येऊन नक्की तुम्ही रिपेअरिंग त्यांच्या सेंटरमध्ये करू शकता. की मी आता इथून निघालोय, पण अदनानभाईची भेट झाली, मला खूप छान वाटलं. तर मंडळी, फायनली आहे ना, हरेकरवाडीच्या इथून आतमध्ये आपण लेफ्ट घेतला की सोवरेवाडीकडे आपण येतो आणि जिथे आपण आतमध्ये लेफ्ट घेतो तिथून 1-1.5 किलोमीटरवरती सुरेश सुरे, जे इथले प्रसिद्ध वैद्य आहेत, त्यांच्या घराजवळ आपण आलोय. बघा, आणि इथे आल्यानंतर ज्यांची काही जुनी दुखणी वगैरे आहेत किंवा पायाला मार लागलाय किंवा जुनी दुखणी वगैरे ज्यांची असतात, तर इथे येऊन ते उपचार घेतात. तर मी सुद्धा आपला कोकण संस्कृती संदेश आहे याचा व्हिडिओ मी पाहिला होता आणि त्याचा व्हिडिओ बघून मी सुद्धा माझ्या बाबांना घेऊन इकडे आलोय. हे बघा, इथे आल्याच्या नंतर आहे ना, ज्यांचा कोणाचा काही दुखत असेल. नमस्कार साहेब. संघ्यात आलो होतो, पण म्हटलं 1 दिवसामध्ये मला काही वेळ भेटला नाही. म्हटलं आता मे मध्ये आले तर जरा त्यांना पायाचं त्यांचं दुखणं आहे. म्हटलं हो. रिपोर्ट काय आणलेत का? नाही, असले तर माझ्या मुंबईला. हो, तुम्हाला दाखवतो मी.
मला माहितीच आहे की किती दिवसापासून यांना आजार चालू आहे. हो हो हो, नक्की नक्की तेव्हा मी म्हणजे त्या ह्यानुसार नक्की साहेब. त्याचे उपाय केलेले आहेत. नक्की साहेब, ठीक आहे, प्रयत्न करू. नक्की. आणि बघा, सुर्वे साहेबांच्या इथे आलो ना, सुर्वे साहेबांच्या इथे, की असे बरीचशी मंडळी ज्यांचं कोणाचं जे काही दुखणं असेल, जे अगदी जुनं दुखणं असेल किंवा काही लागलेलं असेल, ते सुद्धा इथे येऊन त्यांच्याकडे उपचार घेतात. बाबांना मी घेऊन आलोय आणि हा भाऊ आलाय, मला त्याच्या पायाला लागलंय, त्याचं दुखणं आहे, तर त्याचा उपचार सुरू आहे. ठीक आहे, आता आपण थोडा वेळ बसूयात, नंतर सुर्वे साहेब आपल्याला सांगतील त्या पद्धतीने आपण सुद्धा उपचार घेऊ. बघा, इथे आल्यानंतर आहे ना, त्यांच्याकडे एक रजिस्टर्ड आहे, त्या रजिस्टरमध्ये आपण अशी आपली एंट्री करायची आणि आपला वय आणि आजार, जो काही तुम्हाला आजार आहे तो आजार इथे त्यांना सांगायचा आणि त्याप्रमाणे मग आजारावरती एकदम परफेक्ट ते उपचार आपल्याला करतात. म्हणजे हा भाऊ आता इकडे आला होता सुर्वे साहेबांकडे उपचार घेण्यासाठी. त्याच्या पायाला आहे ना, म्हणजे आपण मांडी घालून बसल्यानंतर आपल्या पायाला सतत बसल्यामुळे ना असा काळसर एक डाग येतो किंवा असं जाड असं मांस वाढतं. तर तसं हे भाऊच्या पायाला झालं होतं. आणि भाऊ इथे आल्यानंतर किती वेळा तू इथे आलास? मी आता इथं चौथी फेरी आहे माझी. चौथी फेरी. अगोदर आलो होतो कमरेसाठी. हां. कमरेचं माझं सॉल्व्ह झालं. आता मला कमरेचं सॉल्व्ह कंबर दुखी होत होती तुझी. तिथे कमरेचं पूर्ण बंद झालं जायचं. अच्छा आता मला कमरेचं बंद झालं, ते पण दाखवूया. हां, लेप बरोबर. दाखवलं, मागच्या फेरी आलो होतो तेव्हा लेप लावून गेलो होतो. अच्छा. ते फरक पडलं, ते अगोदर पूर्ण जाड होतं. हां. तर आता पूर्ण नरम झालंय. आता मला थोडंसं बाकी म्हणजे आहे. एकदम पहिल्यासारखा जसा पाय आपला असतो ना नॉर्मल, तसा थोडासा. अगोदर असं दुखायचं बसलं हां. होतं, ते दुखणं पण आता बंद झालं. अच्छा. म्हणून आता बोललो, आता आलो इथं तर हां. पुन्हा एकदा लावून घेऊया. बरं. तर त्यात फरक पडले खूप त्याच्यात. ओके. आणि 100% फरक पडतो त्याच्यात. म्हणजे बघा, किती लोकांना इथे आल्याच्या नंतर यांना चांगला अनुभव येतो. बघा, आता या भाऊच्या पायाला जे काय झालं होतं सतत बसल्यामुळे किंवा मांडी घातल्यामुळे जो त्रास होतो ना, तो त्राससुद्धा आता त्याचा कमी झालेला आहे. आणि त्याचा कंबरदुखीसुद्धा होती खूप दिवसापूर्वी, तर ती कंबरदुखीसुद्धा त्याची गेलेली आहे. कंबर दुखी माझी तर एका लेपमध्येच बंद झाली. एका लेपमध्ये. एका लेप- कुठून आला तुम्ही? मी उरण, रायगड उरण, रायगड उरण. बापरे, पनवेलच्या अगोदर. पनवेलच्या आधी एवढ्या लांबून? मुंबईपासून आपला 1 तासाच्या अंतरावर. अच्छा, एवढे लांबून आल्यात खास ह्याच्यासाठी तुम्ही? हो. अरे वा. बघा, आता या मावशी इथे आलेत आणि यांचा पाय मुरगळलाय. त्याच्यावरती तो उपचार आजार किती करतो. वर्षाचा तुमचा आजार आहे? 10 वर्षापूर्वी आजार 10 आहे. वर्षापूर्वीचं तुमचं दुखणं आहे. पाय मुरगळलं होतं. आणि हा पायाला सुजी येत होती. ऐकलं, मुरगड आता काढली त्यांची मी चाल पूर्ण. पडली की लय दुखायचं. हा. आता हे पहिलीच वेल आहे यांची. अच्छा. ऐकलं काय? हा जो लेप आहे, हा लेप म्हणजे आता कसं जेवढा ठेवते म्हणजे ठिकवणं महत्वाचं आहे. बरोबर. हा, ठिकवणं महत्वाचं आहे. त्याने कसं म्हणजे पाणी लावायचं नाही, पचना उन्हामध्ये जास्त जायचं नाही. हम्म. तुम्ही याचा ताकदीचा भार 6 दिवसाचा कालावधी असतो. 6 दिवसाच्या दरम्यान तो ठेवायचाच. तुम्ही रनिंग करायचं नाही किंवा उन्हामध्ये जायचं नाही, पाणी अंघोळ करायचं, भिजवायचं, एवढी काळजी घेतली म्हणजे त्या आपण त्या लेपची. लेपची काळजी घ्यायची. तुम्ही लेपची घ्या, काळजी लेप तुमची घेईल. बरोबर. आणि तुम्हाला किती 10 वर्षाचा असू दे, 15 वर्षाचा असू दे, तो 8-10 किती जुनं दुखणं असलं हो. तरी तुमचं ते. हा, हो. आणि तुम्हाला समजा अति दुखणं असेल तर 2 ते 3 आणि मला वाटतं लेप लावल्यानंतर ताबडतोब त्याचा आत्महत्या तो काम सुरू करतो. हो, काम सुरू करतो. म्हणजे आता ह्यांना समजेल की जिथे आजार आहे, किती क्रियाक असेल, मुरगड असेल, हा. ती आता 10 मिनिटांनंतर ते ओढायला सुरुवात हा. होणार. त्या माणसाला जर जानकारी असेल किंवा माझा पाय काय करतोय, ते त्याला शाश्वत येते, दाखवतो तो की तिथं 10 मिनिटांनंतर ते दुखणं ओढल्यानंतर पूर्ण बंद होणार. हा. पण जोपर्यंत दुखणं निघत नाही तोपर्यंत लेप काय सुटत नाही. बरं. हे याचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य. आणि हे बघा, अशा पद्धतीने सुर्वे सरांचा हा छोटासा दवाखाना म्हणता येईल. आणि लोकांची इथे एका अर्थाने ना सेवाच हो, करतात ते. सेवा. आणि सेवा म्हणजे कुठली काही फी मागणं किंवा हा, fee म्हणजे घेणं. त्यांचं तसं काय मानधन असं काय फिक्स नाही. तुम्ही जे स्वखुशीने द्याल हो. ते आहे. आणि कोकणामध्ये आपण कोकणामध्ये राहतो, ऐकलं काय? कोकणातले सर्वांना येत नाही की आपले काय ते जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून काहीतरी आपली एक बरोबर. सेवा म्हणून आहे, ती मी सेवा करतोय. खरंय. नाहीतर कमाईला म्हटलं तर 30 वर्ष मी हा उपाय करतोय. म्हणजे 30 वर्षापासून तुम्ही हो, सेवा हो, देताय सेवा लोकांना. करतोय. पण कुणाकडे असे की बाबा म्हणजे आपण सुद्धा या समाजाचे काहीतरी देणं हा, लागतो आता कसं आणि मला त्या अगदी पद्धतीने बरोबर. आपण अगदी लोकांची सेवा बरोबर. करतो. अगदी बरोबर. आणि ती निस्वार्थीपणे हो, करतोय. अगदी बरोबर. आता आणि मध्ये करत नाही म्हणून गुण येतोय. बरोबर. ते पण महत्वाचं. तुम्ही आहे. कुठून आलात? आम्ही म्हणजे कसबा वाटली होती. कसबा वाटलं. ओके. बघा, असा लेप लावल्यानंतर आहे ना त्याच्यावरती हो, बघा, हो. असा कापूस लावून हो, कापूस लावून आता बँडेज वगैरे करणार. असं बंद करतात, बँडेड बँडेज करतात लावणार आणि नंतर त्या लेपचं काम सुरू. हो 10 मिनिटात. आता हे पेक केलं की नाही, पेक केल्याच्या नंतर तेच आपलं काम चालू करणार. बरं. जिथे आजार आहे त्या माणसाला जरी कळला नाही तरी त्या आजारी माणसं आहे त्याला तो दाखवतो की हे तुझं दुखणं इथं आहे.
इथं आहे असा तो ज्यावेळेला सुरुवात करेल, कमरेचा असू दे, तुमच्या मणक्याचा असू दे, गॅपचा असू दे, क्रॅक असू दे, काही असू देत, ते तुम्हाला जाणवणार की तुमचा आजार इथं आहे असा दाखवणार तो. खरंच सूर्य साहेब तुमच्या कामाला आहे ना सलाम करतो आम्ही. धन्यवाद. तुमच्यासारखी माणसं आता खूप कमी राहिलेत हो. जे निस्वार्थीपणे काम करतात. तेच ना. माझी पत्नी सुद्धा आता लेडीज लोकांना म्हणजे लेडीज असतात ते कमरेमध्ये असतात, बरोबर. म्हणजे हे असतं, त्यामुळे तिला मी दाखवून ठेवलेलं हा. आहे की जर समजा त्यांचा एक्सरे बघितला की त्याला मी सांगतो की मणक्यामध्ये आहे की माकड हाडामध्ये मार आहे की कुठल्या गॅप पडले की काय म्हणजे गॅप असेल, हा. मोडलेला असेल हाड. हा, हा. तिथे काय करायचं मी सांगतो, कुठला लेप लावायचा. लेपमध्ये 4-5 तऱ्हेचे लेप आहेत. हाडाचा बरोबर. वेगळा असतो, स्नायूचा वेगळा असतो, हा, आणि हा. म्हणजे हे समजा सांधीदुखीचा वेगळा असतो. असे 4-5 मी लेप तयार केलेले आहेत आणि हे लेप निसर्ग वनस्पतीपासून तयार केलेले आहेत. कुठलाही केमिकल किंवा मेडिकलचा विषय नाही याच्यामध्ये. बरोबर बरोबर. जे डिंक वनस्पतीचा डिंक आहे, डिंकापासून हे सर्व तयार केलेलं आहे आणि त्याचं संशोधन लावलं की हे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 7 वर्ष प्राण्यावर उपाय केला. म्हणजे प्राणी असेल, म्हणजे बैल असेल, म्हैस असेल, गाय असेल, बकरी असेल, कुत्रं असेल, हे मोडलेलं जॉईन करायला सुरुवात केली आणि नंतर 7 वर्षानंतर माणसावरती उपाय करायला बघूया आपण ह्यांच्यावर काय होतं का परिणाम. त्यावेळेला सक्सेसफुल व्हायला लागला, तेव्हा माणसाला मी उपाय त्यांच्यावर करायला खूप छान खूप छान. लागलो. धन्यवाद, तुम्ही पण आलात. Actually काय नाही, खरोखर होय ना. म्हणजे अशी ना आम्ही पण जे चांगलं आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता हे जी लोक सेवा देत आहेत त्यांचं आपण सगळ्यांना दाखवणं आपलं काम आहे, जेणेकरून काही जणांना चांगला आणखी अनुभव यावा इथे. काही जणांचं बरंचसं दुखणं असतं आणि जे हे कधीच दुखणं बरं होत नाही. बरीच वाढलेत ही ते दुखणं. असा आमचा व्हिडिओ बघून तरी तुमच्यापर्यंत पोहोचत आणि त्यांचं दुखणं कमी व्हावं. माझी तीच आहे की आपल्या तेच ना. या भागातले लोकांना लई ग्रासलेले आहेत आजाराने, खरं आहे. तर त्याचं आजार कमीत कमी कसा निघून जाईल त्याच्या हो ना. आणि प्रयत्नाने हा मी- व्हिडिओ बघून जर तुम्हाला सुद्धा जर इकडे यायचं असेल ना तर सुरे सरांचा मी नंबर मी इथे स्क्रीनवरती मी देईन, तर तुम्ही सुद्धा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आणि आपल्या संगमेश्वर तालुक्यातच आहे. हे व्यक्ती सुद्धा माझ्याकडे येऊन गेलेले आहेत. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सफर, प्रकाश आंबेडकर, हा. महेशभाई सावंत. हा. अच्छा, हे सुद्धा म्हणजे राजकारणातली सुद्धा बरीचशी मंडळी तुमच्याकडे येऊन जातात. हा, हो. बाळाराम चिपळूणकर, भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा. वा, म्हणजे ज्यांना ज्यांना चांगला अनुभव आला या गोष्टीत. खूप छान. त्यांना काय होतं माहिती आहे, चालता चालता मध्ये जाय ना एकदम असा झटका बसतो. सांगतो तुम्हाला काय ते, तुम्ही मला काही सांगू नका, ऐकलं काय, मी तुम्हाला परफेक्ट सांगतो काय आहे ते. टाईट करू नका बाबा. टाईट करू नका. एक लिस्ट आहे. हे पाय कॅल्शियमचे म्हणजे सांगतो तुम्हाला, हे आता हाडं यांची घासायला लागली. त्याचा अर्थ असा की आतली जी गादी असते, हा, आपली जी गादी म्हणजे आपण आतली जी बलकी आपण म्हणतो किंवा आतली ऑइल बोलतो, बरोबर. हा, ते ऑइल ह्या दोन्ही पायाचं संपलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हाडं टेकल्यानंतर हाडं एकदम पाय बाहेर फेकले जातात, घासले जातात. घासले जातात. त्याच्यामुळे ह्याला अचानक पाय फिरतात तिथे. बरोबर. हा, पाय अचानक ते बसणार मध्ये जागेवर. एकदम असा झटका येतो आणि बसतात म्हणजे ते खाली. लोड खाऊ शकत नाही. बरोबर. आतमध्ये जर गाडी ऑइलच जर नाही, हा. 2 हाडाच्या मध्ये जी पंचिंग व्हायला जी असते ना, हा. ते संपलेलं आहे. हाडा आता वाजले हाडे बघितलं घासले ते, त्याच्यामुळे हा प्रकार तुम्हाला चालू झालेला आहे. तर तुम्ही कॅल्शियमचं शक्यतो खायचं. कॅल्शियम, बाकी काही कुठल्या गोळ्या घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो कॅल्शियमचं सांगतात खायचं झालं तर मेथीची पावडर, मेथी आपण लाडू बनतो. ऐकून घ्या माऊली तुम्ही, काय सांधेदुखीवरती एक उपाय. तर मेथीची पावडर करायची, सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये 1 चमच खायचं. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला सफेद तीळ अर्धा चमच आणि 2 काळ्या मनुका त्या उमलश्या टाकायच्या, कोमट पाण्यामध्ये उमलश्या टाकायच्या आणि नंतर त्या सकाळी त्या बी खायच्या. सफेद तीळ आणि काळ्या मनुका हे नेहमी 15 दिवस प्रोग्राम करायचा, चालू करायचा. आणि त्याचबरोबर भेंडी जी असते बाजारामध्ये, भेंडी किंवा असते ती भेंडी आपण खाता वेळेला आपण तेल टाकणं किंवा मसाला म्हणजे झणझणी मसाला असे खायचे नाही. ती
थोडी म्हणजे असे त्याची जी बलकी जी आहे आतली ती पोटात गेली पाहिजे. एक दोन अशा जरी कच्च्या खाल्ल्यात तरी काय, हा त्या तुम्ही 8-15 दिवस खावा. म्हणजे भेंड्याचा जो चिकटपणा असतो ना हा तो आपल्या शरीरामध्ये जायला गेला पाहिजे. पाहिजे. हा त्याचे म्हणजे कॅल्शियम वरती. आणि मेथी एक नंबर. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तर सांधेदुखी जास्त दुखत असेल तर एरंड तेल जास्त वापरायचं मला हवे. आणि दुसरी गोष्ट, सांधे जास्त दुखत असतील, जास्त पेन होत असेल तर रुमा ऑइल हाडावरती आहे. रुमा ऑइल आता मेडिकलमध्ये मिळतं. मिळतं, परंतु मी जे सांगते ते भेटत नाही. तर मिळालं तर तुम्ही वापरा, शक्यतो त्याने बराचसा आजार दूर व्हायची शक्यता असते. एवढं शुगर, बीपी, त्याच्यानंतर मूळव्याध वगैरे या सगळ्या याच्यावरती तुमच्याकडे औषधं मिळतात. मूलव्याध असेल, स्टॉन असेल, काय काय किंवा आपण नस नस दबली असेल. सायटिका बोलतो त्याला काय आपण तेल वगैरे असं काय देतो का? तेल बी देतो. या मॉलिश. हा, जर समजा ती दबली असेल तर तिला जे लेपची जरूर असेल तर मी लेप मारतो. ओके. नाहीतर नॉर्मल जर तर मी औषध देतो. मी माझी तयार केलेले औषध आहेत ते, तयार हा. ते मग बाटलीतून देतो मी त्याला लावायला, असे काही गोष्टीला. बरं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सर्दी झाली असेल, हरशी दुखत असेल, हरशीची. एक तर 2 सेकंदामध्ये हरशी गंजी घालवतो. अच्छा. 1 ते 2 सेकंद फक्त तो श्वास घ्यायचा, ताबडतोब बाजूला. हरशी दुखत असेल तिथं औषध फक्त टेकतो, तशी ताबडतोब म्हणजे असे 8-15 गोळ्या बिल्या घ्यायची कारण नाही. बरं. हे सर्व औषध मी वनस्पतीपासून तयार केलेलं आहे. याच्यावरती तुमचा स्वतःचा रिसर्च आहे. हो, मी स्वतः अनुभव घेतला, बरं. माझ्यावर हे सर्व प्रयोग केले, नंतर पण जनावर करायला लागलो. बरोबर. जर समजा मी त्यांच्यावर केलं आणि डिपेंड घडलं तर मला दोष लागेल. बरोबर. आणि होऊ नये, झाली तर माझी होऊ नये, बरोबर. सामनेवालीची होऊ नये. पहिला मी हा उपाय सुरुवात केला. लक्ष द्यायला. बरं. ते लेप सुटला ना, लेप सुटल्यानंतर 1-2 लेप आज समजा सुटला की 2 दिवसांनी लेट आला तरी चालेल किंवा 5-6 दिवसांनी आला तरी चालेल, तसा काही फरक नाही. परंतु आजार कमी झाला ना पण 5-6 दिवसानंतर एकदा येऊन जायचं, ते आजार कायमचा तुमचा निघून जाईल. बरं का? ओके. आता लेप लावल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल जरा. नंतर झालं. थोडंसं अजून नाही झालं मला, नंतर झालं. नेमकं जिथे आपलं दुखणं असतं हा. ती जागा अशी तिथे खेचली जाईल थोडीशी. हे सांधेदुखी. पोट नाही साफ होत? ठीक आहे, चालेल. मी सांगतो तेवढं पोटफुगीचा त्रास आहे. असू द्या ना. ऐकलं काय? मी सांगतो एवढं 2 दिवस करा, नाही तर नंतर मी स्वतः औषध देईन. आधी मी सांगेन ते तुम्ही घरी उपाय करायचा, नंतर मी तुम्हाला स्वतः खायला देईन औषध. हा? 2-3 प्रकारचे लेप आहेत. हो. हाडादुखीचा आहे एक हा, आणि हा कॅल्शियमचा. लक्षात आलं का? म्हणजे आपण ज्यावेळेला सुया लावतो, लक्षात आलं का? ते सांध्यामध्ये जे डॉक्टर लोक वाफ देतात, ऐकलं का? त्यातला हा प्रकार आहे. अच्छा. अच्छा, म्हणजे ते आतमध्ये ते बट हा लेप लावल्यानंतर तर जरा गरम वाढेल. गरम होणार, त्यांचा फॅशन असते. हा. आणि आता 10 मिनिटांनंतर आता टेक केलं की नाही हा. की त्यांना पाय इतका त्यांचा हा होईल, असं ओढल्यासारखं वाटेल त्यांना. हो. लेप लावून झाल्यानंतर आता त्याच्यावरती असं कापसाचं एक आवरण लावलं जातं आणि त्याला बँडेड. पूर्ण हे 7 दिवस ना सूर्य साहेब? कमीत कमी 6 दिवस तरी राहिला पाहिजे. 6 त्याला पाणी लावायचं नाही, जास्त उन्हामध्ये जायचं नाही. आराम करायचा. उन्हामध्ये गेलात की नाही, हा त्याची एक काळजी घ्यायची. हा, गरम आहे. आणि ऊन असल्या कारणाने ते ऊन आणखी गरम आहे. शरीर गरम झाल्याच्या नंतर पचिना तयार होतो. पचिना तयार झाला की लेप तर सुटतो आपला, लूज होणार. नाही त्याला घाम आला नाही पाहिजे. घाम नाही. एवढी काळजी फक्त घ्या तुम्ही, बाकी काय काळजी करायची काम नाही. आमचा जे पाय जास्त तुम्ही आखडू नका. आमचा लेप वला आहे ना, तो वला झाल्यानंतर जवळ येत स्टेट ठेवा पाय एक तासभर, बाकी काय. झोपता पाय जरा लांब करून बसा. थोडासा असं दुमडला तरी चालेल. हो.
चालतं म्हणलं तरी चालतं. ओके तसंच पाहिजे हा. लय अगदी आता लांब आता ठेवला तरी चालतंय हा. आता 7 दिवसांनी यायचं. हा सुटल्याच्या नंतर 2 दिवस लेट यायचं. आज सुटला की नाही सुटलं त्या दिवशी यायचं नाही. हा, 2 दिवसांनी 2 दिवसांनी 2 दिवसांनी आला तरी आहे. दुसऱ्या म्हणजे दिवशी आपोआप सुटणार ते. हा सुटणार ते काय वर समजा उन्हात गेलात काय गेलात ना ते 4-5 दिवसांनी निघेल गरमी आहे ना. ना आपण आपल्या पद्धतीने काळजी घेऊ हो हो चालेल. आणि सुटल्याच्या नंतर मग 1-2 दिवसानंतर आम्ही येऊ. तर मंडळी आता बाबांच्या पायाच्या उपचारासाठी म्हणून आपण तुरळ गावातील सुरेवाडी या ठिकाणी आलो होतो. सुरेश सुरे हे इथे प्रख्यात वैद्य आहेत आणि त्यांच्याकडनं आता आपण बाबांच्या पायावरती उपचार करून घेतले आणि 1 आठवड्याभरानंतर आपण पुणे लाईट गेले आणि इकडची दोन्ही 1 लाव. आठवड्याभरानंतर आपण पुणे येणार आहोत. तर मंडळी इथे आपण आलो होतो. इथे आल्याच्या नंतर जो काही अनुभव आला बऱ्याचशा लोकांच्या आपण मुलाखती वगैरे घेतल्या आणि सगळ्यांचा जो काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तो छान आहे. तर मंडळी इथे आल्याच्या नंतर आम्हाला जो अनुभव आलाय त्याच्यावरून मी सांगतो की जर तुम्हाला सुद्धा जर काही त्रास असेल त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा. बरेचसे डॉक्टर करून जर तुम्ही थकला असाल तर सुरेश सरांकडे एकदा येऊन तुम्ही नक्की भेट द्या. जो काही तुमचा आजार असेल त्याच्यावरती नक्कीच त्यांच्याकडे उपचार केला जाईल. तर मंडळी आजचा हा बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आमच्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मंडळी आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. धन्यवाद सुरेश.